अर्थसंकल्पातून महाराष्ट्राच्या वाट्याला विविध रेल्वे प्रकल्पांसाठी घसघशीत निधी आला। यात नव्या रेल्वे मार्गिका, दुसरी, तिसरी, चौथ्या मार्गिकेसाठी निधी दिला जाणार आहे। तसंच कसारा, कर्जत, पुणे या रेल्वे यार्डाचा सुधार केला जाणार आहे। सीएसएमटी वरील प्लॅटफॉर्मची लांबी वाढवणं, लोकमान्य टर्मिनस स्टेशनचा विस्तार यासाठी देखील निधीची तरतूद करण्यात आली आहे। याशिवाय मुंबईकरांसाठी MUTP 2, MUTP 3 आणि MUTP 3A यासाठीचा निधी मिळाला आहे। MUTP 2 प्रकल्पाला 100 कोटी मिळाले। MUTP 3 प्रकल्पाला 300 कोटी तर MUTP 3A प्रकल्पासाठी 388 कोटी मिळाले। कल्याण कसारा मार्गावर तिसरी मार्गिका उभारण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे। त्यासाठी 85 कोटींचा निधी मंजूर झालाय। तर अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला कल्याण मुरबाड बारस्ता उल्हासनगर रेल्वे मार्गासाठी 10 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। याबद्दल आपण अधिकचे अपडेट जाणून घेऊयात। अक्षय भाटकर आपल्या सोबत आहे। अक्षय, घोषणा करण्यात आलेली आहे, त्यामुळे मुंबई किंवा उपनगर असेल यामध्ये अनेक गोष्टी, अनेक मार्गिका देखील प्रलंबित होत्या, अनेक मागण्या देखील प्रलंबित होत्या। या अर्थसंकल्पात कुठल्या कुठल्या महत्त्वाच्या गोष्टींची घोषणा करण्यात आलेली आहे, कुठल्या कुठल्या गोष्टींची तरतूद करण्यात आली आहे रेल्वेसाठी? दीपक, आपल्याकडे या संपूर्ण प्रकल्पांची यादीच आहे की महाराष्ट्राला किती प्रकल्पांना पैसे मिळालेले आहेत आणि मुंबईकरांना विशेषतः किती प्रकल्पांसाठी पैसे मिळाले। सुरुवात महाराष्ट्रापासून करूया आपण। महाराष्ट्राला गेल्या वर्षी साधारणतः 13,000 कोटी रुपये हे मिळाले होते। यावर्षी 15,554 कोटी रुपये हे केंद्राकडून मंजूर झालेले आहेत। विविध प्रकल्प आहेत त्यांच्यामध्ये आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जसं की तू सांगितलंस, वेगवेगळ्या मार्गिका आहेत। त्या मार्गिकांसाठी हे प्रकल्प आहेत। 126 स्टेशन जे आहेत त्यांचं रिडेव्हलपमेंट केलं जाणार आहे आणि प्रत्येक वर्षाला 400 किलोमीटरच्या नवीन मार्गिका या महाराष्ट्रामध्ये या टाकल्या जातात असं रेल्वे मंत्र्यांनी काही वेळापूर्वी सांगितलेलं आहे। आपल्याकडे पूर्ण प्रकल्पांची यादी आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अहमदनगर, बीड, पळरी हा जो रेल्वे प्रकल्प आहे त्याच्यासाठी 275 कोटी, बारामती लोणंद रेल्वे त्यासाठी 300 कोटी, वर्धा नांदेड रेल्वे त्यासाठी 750 कोटी या नवीन मार्गिका आहेत। त्यांच्याबरोबर दुहेरीकरण, तिहेरीकरण आणि चौपदरीकरण जे आहे मार्गिकांचं त्यासाठी कल्याण कसारा तिसरी मार्गिका 85 कोटी, वर्धा नागपूर रेल्वे तिसरी मार्गिका 125 कोटी, वर्धा नागपूर चौथी लाईन 120 कोटी। याच्यामध्ये गेज रूपांतर जे आहे, पाचोराची जी रेल्वे लाईन आहे, पाचोरा जामनेर ही जी रेल्वे लाईन आहे त्याच्यासाठी देखील गेज रूपांतरासाठी 300 कोटी रुपये देण्यात आलेले आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं असलेल्या कर्जत, कसारा ह्या ठिकाणी जे यार्ड आहेत त्यांच्या रिमॉडेलिंगसाठी देखील पैसे दिलेले आहेत, 1 कोटी आणि 10 कोटी। पुण्यातल्या देखील यार्डच्या रिमॉडेलिंगसाठी जवळपास 25 कोटी रुपये देण्यात आलेले आहेत। असे हे महत्त्वाचे प्रकल्प महाराष्ट्रातले होते ज्यांना विविध प्रकल्पासाठी हा निधी दिलेला आहे। दुसरीकडे आपण जर मुंबईकरांकडे वळलो तर मुंबईकरांसाठी देखील यावर्षी अधिकचा निधी हा सापडलेला आहे। एकूण म्हणजे मुंबईकरांचं जे प्लॅनिंग असं वेगवेगळ्या प्रकल्पांचं ते MRVC करत असतं, मुंबई रेल विकास कॉर्पोरेशन, आणि त्यांच्या अंतर्गत MUTPचे वेगवेगळे प्रकल्प आहेत। मग मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट आहेत। मग त्यातला पहिला प्रोजेक्ट जो आहे तो कंप्लीट झालेला आहे। दुसऱ्या प्रोजेक्टमधले काही जे भाग आहे म्हणजे CSMT ते कुर्ल्यापर्यंत 5वी 6वी मार्गिका असेल, हा प्रकल्प अजून राहिला, त्यासाठी 100 कोटी देण्यात आलेले आहेत। MUTP 3 हा जो प्रकल्प आहे तो देखील महत्त्वाचा आहे। त्याच्यामध्ये कोणते कोणते प्रकल्प येतात तर विरार डहाणू मार्गाचं चौपदरीकरण, पनवेल कर्जतचा जो नवीन रेल्वे कॉरिडॉर आहे तो त्यामध्ये येतो, ऐरोली कळवा हा जो नवीन उन्नत मार्ग आहे त्याचं काम अजूनही रखडले 2016 पासून, त्याचा तो प्रकल्प येतो। आणि नवीन रुळांवरचे अपघात रोखण्यासाठी ज्या काही प्रतिबंधात्मक उपाय आहेत ते MUTP 3 मध्ये येतात। तर या MUTP 3 साठी 300 कोटी आणि 3A मध्ये खूप मोठी प्रकल्पांची यादी आहे, त्याच्यासाठी 375 कोटी जे देण्यात आलेले आहे। एकूण 783 कोटी रुपये जे आहेत ते MUTPच्या अंतर्गत मिळालेले आहेत, MRVCला मिळालेले आहेत। आणि जेवढे पैसे केंद्र सरकार देणार तेवढेच पैसे राज्य सरकार देखील देणार आहे। त्याच्यामुळे मुंबईकरांना रेल्वे प्रकल्पांसाठी यावर्षी देखील घसघशीत निधी मिळाला आहे। आता तो निधी कशा प्रकारे रेल्वेचे अधिकारी वापरतात, इतक्या तत्परतेने वापरतात हे बघणं देखील इतकंच महत्त्वाचं ठरणार आहे। दीपक, अक्षय, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।